कोण म्हणतो देणार नाही, अनुदान घेतल्याशिवाय राहणार नाही। शेतकरी संघटनेला होणारा अन्याय दूर झालाच पाहिजे। जेणेकरून ट्रॅफिकला त्रास होणार नाही, ते एक साईडने चालायचं डाव्या साईडला। थकीत अनुदान अंदाजे 188 कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी मिळालेच पाहिजे। जय किसान, जय जवान, जय जवान। शेतकऱ्यांवरती होणारा अन्याय शेतकरी संघटनेचा छत्रपती शिवाजी महाराज की। शेतकऱ्यांना रखडलेलं अनुदान कोण म्हणतो देणार नाही, शेतकऱ्यांवरती होणारा अन्याय। शेतकरी संघटनेचे नेता सुनील गावडे आगे बढ़ो, सुनील गावडे आगे बढ़ो। कोण म्हणतो देणार नाही, महाराष्ट्र शेतकरी संघटना मान्य पदाधिकारी कोण म्हणतो देणार नाही, कोण म्हणतो देणार नाही। विषय असा आहे की आमचा शेतकरी गेल्या 2 वर्षापासून सूक्ष्म सिंचनाअंतर्गत ठिबक आणि तुषार सिंचनामध्ये ठिबक केलं आणि पूर्वसंमती देऊन शासनाने सांगितले की तुम्ही ठिबक करा। आम्ही ठिबक केलं, बिलं अपलोड केले, परंतु 22 पासून 22-23, 23-24 असे 2 वर्षाचे जवळजवळ 188 कोटी रुपये फक्त जळगाव जिल्ह्याचे घेणे बाकी आहेत। अद्यापपर्यंत शेतकऱ्यांनी व्याजाचे पैसे काढून उसनवारीने घेऊन इकडे व्याज भरता, इकडे उसनवारीवाले दम टाकत नाही, इकडे अनुदान आम्हाला शासन देत नाही। त्याच्यामुळे आम्हाला आज हे आंदोलन आक्रोश मोर्चा काढावा लागला। या व्यतिरिक्त काय मागण्या आहेत? या व्यतिरिक्त माननीय उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं विधिमंडळामध्ये की नारपार ही योजना आम्ही मान्यता देतोय, परंतु केंद्राने या योजनेला नाकारलं, त्याला मंजुरी मिळाली नाही। तर ही शुद्ध फसवणूक शासन आमची करत आहेत। आमची अशी दुसरी एक मागणी आहे की शेतकऱ्यांचा हा जो नारपारचा प्रकल्प आहे हा याला मंजुरी देण्यात यावी आणि हा पाठपुरावा राज्य शासनाने केंद्र शासनाकडे करावा, ही मागणी राहील। त्याचसोबत ठिबक सिंचनचं जे आहे, ठिबक सिंचनमध्ये हे 32,402 शेतकरी गेल्या 2 वर्षापासून वेटिंगला आहेत, तरी त्यांना हे ठिबक सिंचनचं अनुदान न मिळाल्यामुळे शेतकरी आज हवालदिल झालेला आहे, आत्महत्या करण्याच्या परिस्थितीमध्ये येऊन गेलेला आहे। परंतु शासन फक्त राजकारण करून इकडची खुर्ची तिकडे, तिकडची खुर्ची इकडे या करण्यामध्ये बिझी असल्यामुळे आमचा शेतकऱ्यांचा सर्व काही कार्यक्रम संपन्न करण्यामागे लागलेला आहे। मला आवर्जून सांगायचं वाटतं शासनाला की जर का तुम्हाला लाडकी बहीण दिसते, लाडका भाऊ दिसतो, तर मग आमचा शेतकरी तुम्हाला सावत्र का वाटतो, त्याला लाडका तुम्ही का करत नाही, यासाठी मला आवर्जून सांगावं असं वाटतं। आणि हा आमचा आक्रोश आज शासनापर्यंत पोहोचेल असे मी या निवेदनाच्या माध्यमाने, मोर्चाच्या माध्यमाने इथे जमलेलो आहोत। जय जवान, जय जवान। महाराष्ट्र शेतकरी संघटनेचं, महाराष्ट्र शेतकरी संघटनेचं कोण म्हणतो देणार नाही, सरकारला एकच इशारा आहे, येणाऱ्या 15 दिवसामध्ये जर का आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती सबसिडी जर जमा नाही झाली तर जिल्ह्यातले सर्व शेतकरी इथे आत्मदहन आंदोलन करतील। हा शेतकऱ्यांना शासनाला मोठा इशारा राहील आमचा। आजच्या याच्यामध्ये कोणकोणत्या संघटना सहभागी आहेत? याच्यामध्ये कोणत्याही संघटना सहभागी नाही, त्याच्यामध्ये फक्त महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात मी सुनील प्रकाश देवरे नेतृत्व करून आज हे आंदोलन आम्ही आणलेलं आहे।